केंद्र सरकारकडून नारी शक्ती बिल जे आहे ते विधेयक मंजूर झालेलं आहे। ताई, ज्या पद्धतीनं हे बिल आलेलं आहे महिलांसाठी प्रामुख्यानं एक चांगलं बिल जे आहे ते मानलं जात आहे। प्रदेश अध्यक्ष आहात महिलांच्या, तुम्ही राज्यभर वेगवेगळ्या मोहीम हाती घेताय। स्वाक्षरी मोहीम असेल किंवा पत्र असतील किंवा मिस कॉल देणं असेल, या सगळ्या मोहिमे तुम्ही हाती घेतलाय। या कुठल्या कुठल्या मोहिमा या सगळ्या हाती घेतलेल्या आहेत त्याबद्दल? नाही बघा, आज या ठिकाणी मुंबईमध्ये नारी शक्ती संस्था जी आहे त्यांच्या माध्यमातून एक सुंदर कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्यामध्ये मोठ्या संख्येने महिला उपस्थित झाल्या होत्या। मला सुद्धा त्या ठिकाणी बोलवलं होतं। मी आवर्जून या कार्यक्रमाला आले आणि या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातल्या महिला आल्या होत्या। SNDTच्या कुलगुरू उज्ज्वला चक्रदेवताई आल्या होत्या, रवीना टंडनजी होत्या, त्या ठिकाणी प्राजक्ता माळी होत्या, त्या ठिकाणी आपल्या सिंगर वैशाली सामंत होत्या, कोचरजी होत्या। अशा विविध क्षेत्रातल्या महिला आजच्या या कार्यक्रमाला आल्या होत्या आणि त्या सगळ्यांनी की काय बदल होणार आहे, काय महिलांच्या अपेक्षा होत्या, कारण 27 वर्षापर्यंत पासून हा जो लढा काही चालू होता। स्वामी तहसीलदार आल्या होत्या, त्यांनी फार सुंदर अशी भूमिका मांडली। तर असे विविध क्षेत्रातल्या महिलांनी हा 27 वर्षापासूनचा रखडलेला जो प्रवास होता तो आता कुठेतरी अंतिम ध्येयापर्यंत आलाय, याचा सगळ्यांनीच आनंद व्यक्त केला आणि इथे उपस्थित असलेल्या सगळ्या महिलांनी या बिलाला समर्थन सुद्धा त्या ठिकाणी दिलंय। मला असं वाटतंय की मोदीजींना लाख लाख आभार आहेत या देशातल्या 50% मातृशक्तीकडनं, की म्हणजे महिलांना सगळ्यात आधी जर कोणी आमची शक्ती ओळखली असेल तर ती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी। त्यांनी दिला आम्हाला मतदानाचा अधिकार आणि संविधानात लिहिलेल्याप्रमाणे आज 33% आरक्षण म्हणजे बेटी बचाओ बेटी पढाओ पासून मोदीजींची सुरुवात झालेली आहे। ती आज 33% आरक्षणापर्यंत त्यांनी आम्हाला नेऊन ठेवलेलं आहे। अर्थात हा काही एका दिवसाचा प्रवास नाही, मागच्या 10 दशकांमध्ये विविध योजना महिलांसाठी आणल्या, त्यांचं सक्षमीकरण, सशक्तीकरण, त्यांच्या आरोग्याची काळजी, त्यांना आर्थिक सक्षम करण्याचे विविध योजना या मोदीजींच्या माध्यमातून आल्या आणि आज खऱ्या अर्थाने 33% आरक्षण मिळतंय। त्यामुळे देशाच्या संसदेमध्ये आणि त्याचबरोबरीने प्रत्येक राज्यातल्या विधानसभेमध्ये महिलांचा आवाज आता गरजणार आहे आणि मला वाटतं ही फार मोठी उपलब्धी सगळ्याच महिलांसाठी आहे। ताई, ज्या पद्धतीने हे बिल मंजूर झालेलं आहे, सगळ्या ग्रामीण भागातल्या सगळ्या महिला असतील किंवा शहरी भागातल्या महिला असतील, प्रत्येकाने कुठेतरी मोदींचं अभिनंदन केलं पाहिजे। यासाठी एक पत्र लिहिलं जाणार आहे, ते नेमकं काय असणार आहे? नाही, ते तर सगळ्या महिला आपण म्हणजे बघा, असं आहे की किसी ने तो हमारे बारे में सोचा, क्या ये कम है की कधी विचारच केला नव्हता की महिला सुद्धा एवढ्या अत्युच्च पदावरती जाऊ शकतील, मोठ्या उच्च सभागृहामध्ये जाऊ शकतील, आपल्या भूमिका मांडू शकतील, या समाजामध्ये परिवर्तन आणण्यासाठी काय करायचं याच बाबतचे आपले विचार मांडू शकतील, असं स्वप्न होतं सगळ्यांचं आणि ते पूर्ण होतंय। त्याच्यामुळे ते काही फक्त राजकारणात काम करणाऱ्या महिलांनाच नाही आहे, महिलांना प्रतिनिधित्व मिळतं हे महत्त्वाचं आहे। त्यामुळे या देशातली सर्वसामान्य महिला सुद्धा मोदीजींची ऋणी आहे आणि ती त्यांना काही लिहू इच्छिते। आम्ही तर मीडिएटर आहोत, जे त्यांचं म्हणणं आहे ते आम्ही मोदीजींपर्यंत निश्चितपणे पोहोचवणार आहोत। आणि या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी सुद्धा आपण बघितलं की महिलांच्या क्षमतेवरती विश्वास ठेवणारं नेतृत्व आहे। जसे केंद्रामध्ये मोदीजी आहेत तसे राज्यामध्ये देवेंद्रजी आहेत। तुम्ही पाहिलं की ज्या वेळेला मुख्यमंत्री झाले, पहिल्या ज्या मुख्य सचिव होत्या त्या सुजाता सौनिक मॅडम होत्या की ज्यांनी अत्यंत उत्तम काम केलं। त्यानंतर तुम्ही बघितलं की महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला होत्या। त्यानंतर तुम्ही आता बघितलं शोमिता विश्वासजी, 160 वर्षानंतर पहिल्यांदा मुंबई महानगरपालिकेवरती आयुक्त असणाऱ्या अश्विनी भिडेताई, अशा विविध सनदी अधिकारी आहेत, IAS IPS अधिकारी आहेत की ज्यांना संधी देण्याचं काम हे देवेंद्रजींच्या माध्यमातून होतं। त्यांचा महिलांच्या क्षमतेवरती विश्वास आहे, मोदीजींचा महिलांच्या क्षमतेवरती विश्वास आहे आणि म्हणूनच आम्हाला सगळ्यांना या अपेक्षा होत्याच की काहीतरी चांगलं आणखीन हे व्हावं आणि शेवटी 27 वर्षाचा जो हा खडतर प्रवास होता की होतंय नाही होतंय, होतंय नाही होतंय, कोणाचं समर्थन नाही, कारण शेवटी हे नाकारणारे पण पुरुषच होते आणि आज एका पुरुषाकडनंच मोदीजींकडनं आम्हाला हे काय म्हणू आम्ही तुम्हाला की ही जी भेट मिळते ही मला वाटतं देशातल्या 50% मातृशक्तीचा सन्मान हा मोदीजींनी 33% आरक्षण देऊन केलं असं मला वाटतंय। एक शेवटचा प्रश्न, ज्या पद्धतीनं 27 वर्ष हे जे आहे ते होणं बाकी होतं, झालं नाही, परंतु आता हे सगळं झाल्यानंतर काँग्रेसची जी भूमिका समोर येते त्याबद्दल काय तुम्ही? नाही बघा, असं आहे की ही जी भूमिका आहे म्हणजे काहीतरी खुसपट काढायचं आणि हे अतिशय पवित्र आणि मंगल जे काही राज्यामध्ये देशामध्ये चाललंय त्याला गालबोट लावण्यासारखं आहे।
म्हणजे मग आता ते डिलिमिटेशनचं काहीतरी असू दे, नाही तर सेन्सेक्सचं काहीतरी असू दे, असं टुमणं घेऊन ज्या पद्धतीने ते भूमिका मांडतायत, ही देशातल्या 50% महिलांच्या मातृशक्तीच्या विरोधातली भूमिका आहे. असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. 27 वर्षाचा खडतर प्रवास संपून आज त्या ठिकाणी 33% आरक्षण लागू व्हायला चाललंय. असं असताना काँग्रेस मात्र त्यामध्ये रोडा कुठेतरी अडकवते, कुठेतरी अडचणी निर्माण करते. ही देशातली मातृशक्ती कधी विसरणार नाही आणि मी तर याचा कड्या शब्दामध्ये निषेधच करीन. धन्यवाद. साहजिकच आहे भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ आपल्यासोबत होते. काँग्रेस जी भूमिका घेते ती कुठेतरी महिला विरोधी भूमिका आहे असं त्यांनी म्हटलेलं पाहायला मिळतं. कॅमेरामॅन चरण सोबत विनायक डावरुंग, TVNN मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.